आज एकोंडी या गावामध्ये आलो आपण आणि अक्षय डेरे यांच्या घरी आलो. परिस्थिती तर संपूर्ण तुम्ही बघितला आहात आणि पाठीमागे बघू शकता पलवानांची खरी संपत्ती पलवानांच्या घरी आल्यानंतरच कळते. एशियन चॅम्पियनशिप स्पर्धा ह्या नुकत्याच झालेल्या आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये कोल्हापूरचे सुपुत्र जे की एकोंडी गावचे आहेत पलवान अक्षय डेरे यांच्या गावी आलो आपण. थोडं त्यांच्या आईवडिलांची मुलाखत घेण्यासाठी. ते काय पलवान अजून 8-10 दिवस तरी येणार नाहीत, त्यामुळं आईवडिलांची मुलाखत घेऊ. त्यांच्या गावात आलो. गाव एकोंडी गाव. आता पलवानांचं घर मी काही दिवसापूर्वी बघितलेलं. कुठं आहे ते आता काय लक्षात येत नाही, तरी पण विचार आहे कोणाला तर. मदन चौगुले आपले एक मित्र आहेत, त्यांना विचारूया. जुने गाव आहेत आणि शहरापेक्षा ग्रामीण भागातच खूप चांगलं वाटतंय आता. हे इथं पोस्टर लागलेलं आहे. पहलवान अक्षय तानाजी ढेरे गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. ग्रामपंचायत एकोंडी 57 kg मधनं. हे त्यांचं गाव आहे. नाव असं करा की गावात असे पोस्टर लागले पाहिजे. ते पोस्टर आहे बघा. आता इकडे आहे का? इकडं माहिती नाही. आजीबाई आल्यात, त्यांना विचारूया. हो, ते अक्षय डेअरीचं घर कुठं आलं आजी? अक्षय डेअरी वर दादा. ह्यो पोस्टर लागले बघा तुमच्या गावचा पहलवान. ह्यो पोस्टर लागले बघा. असं गेलं सगळं निर्धारात आता. त्यो मेडल भेटलं त्याला, माहित आहे का? तानाजी ढेरेचा लोक. हा, तानाजी डेअरीचा लोक. असं गेलं तरी मी जातोय. जातो. हे आहे बघा, फोटो वर लागलाय. तिथं फोटो लागलाय बघा. त्यो पोस्टर बघा की तिथं फोटो लागलाय. इकडे गेला असं की दारात जाताय. चालतंय. ओके. आजीला काय एवढं माहित नसेल बिचारीला कुस्तीचं काय. मंडळी, पहिलंच घर आहे. हेच घर आहे त्यांचं अक्षय डेअरीचं. मदन चौगुल्यांचा फोन आलाय. हो, अक्षय डेअरीच्या घरापाशीच आहे. हॅलो. हा, आलोय, गावात आलोय तुमच्या. हा, या की अक्षय डेअरी विचारा. तारा डेअरीचं घर कुठे? हो, ते थोडं पडलेलं आहे. तेच का घर? हा, जरासं या बघा, पत्र्याचं घर आहे बघा. पत्र्याचं पलीकडे त्याच्या अलीकडे जुनं पडलेलं आहे. हा, राईट मराठा बरोबर. हा, आलो. एक मिनिट, मी बी आलो घरात. या. हेच ते पहलवान अक्षय डेरे यांचं घर. गावाचं नाव केलं राव तुम्ही. मागच्या वेळेस म्हणलेला मला हेच घर आहे. नाव आमच्या केलं सर अक्षयनं. हा, नाही तुम्ही म्हणलेला की मला त्यावेळी हेच घर आहे म्हणून. त्या रात्री होता आपण. नमस्कार. वडील काय? नमस्कार. वरती लागेल. नाही ना, असं दे. या मातोश्री आई काय? नमस्कार. ठीक. साधं घर आहे, जुन्यातलं घर आहे. परिस्थिती साधी आहे. काय आई वडील आहेत, वडील आहेत. नमस्कार काका. नमस्कार. आई आहेत या ठिकाणी. पहिली भावना काय? लेखानं सुवर्ण पदक मिळवलेलं खूप मोठं पद आहे. एशियन चॅम्पियनशिप म्हणजे आम्ही खूप सगळे मोठं. खुश आहे बा घरातली. हो, मी म्हणा, मालकीन आमची. हा. आणि त्याचं कुस्ती हे असल्यामुळं त्याला बी उत्सुकता आहे आणि त्याची इच्छा होती काय बाहेरच्या देशात मेडल घ्यायची. माझी इच्छा, त्याची पण इच्छा होती, आमची पण इच्छा होती बाहेरच्या देशात त्याने मेडल लावावी अशी आमची पण. आणि आम्ही पण आता खुश आहे त्याच्यावर. नक्कीच. अक्षयच्या मातोश्री पण आहेत. काकी काय सांगाल? खूप मोठं पद मिळालेलं आहे. म्हणजे मेडल मिळणं सोपं नाही तिथपर्यंत. मला खूप अभिमान आहे माझ्या मुलग्याचा. एवढ्या लहान वयापासून तो कुस्ती घेतोय. आम्ही परिस्थिती नसताना त्याला खूप शिकवलं. त्याला पाहिजे ते दिलं आम्ही. त्याच्या भावाने सुद्धा कधी अपेक्षा केली नाही. एवढं त्याला दिलं आम्ही. मला त्याच्या भावाला बाहेर घालवायची जरा इच्छा होती शाळेला, पण दोघांचा खर्च आम्हाला झेपत नव्हता. त्यामुळे आम्ही काय त्याला घालवू शकलो नाही. तरी पण देवाची आमच्या कृपा म्हणून, नागोबाची म्हणा, बाळमामाची. माझा धाकटा मुलगा बी आर्मीत भरती झाला. आता यातनं आता तो बॉईज मध्ये आहे ना?
थोरला मुलगा बॉईज नाही, आता ह्यो पहिलवान आपला होय तो मग आता ह्यातनं पगार वगैरे काय नसते पगार आहे की त्याला पगार चालू आहे. नाही नाही आता कधीपासून चालू आहे बॉईज मध्ये तो 2023 ला कणी भरती झाला हा. आर्मी मध्ये तेव्हापासून त्याला पगार चालू चालू आहे हा त्यानं काय अपेक्षा आम्ही काय करायला नाही नाही, एक नाही. त्यानं रुपये द्यावं किंवा अजिबात नाही. नाही, आता 2-3 वर्ष झालं त्याला आम्ही लागलं तर मी म्हणतोय काय त्याला लागलं तर मी पैसे देतो हम्म, फक्त तुझी स्वप्न पूर्ण कर असं हम्म. असं आम्ही म्हणतोय नाही त्याला नक्कीच परंतु त्याला घडवण्यासाठी तुम्ही काय घर सुद्धा बांधलेलं नाही जे नाही, खर्च नाही, आहे नाही, शेतातलं नाही. मिळणारं सगळं तिकडे काय मी हा. पण ते कागद संघात नोकरीला आहे हम्म. मग त्याच्यामुळे कसं थोडंफार त्याला बी सहकार्य असे शेतीतनं म्हणा दूध हम्म. धंद्यात दोन व्यवसाय आहे हम्म, त्यातनं आम्ही त्याला सहकार्य केलं म्हणा. हम्म, नक्कीच आता हे एक भाऊ आर्मीत एक भाऊ तालमीत असं आहे दुसरा ह्यो ह्यो आर्मीत आहे काय हा इकडला किती दिवस झाले ते भरती होऊन तो 2000 आता वर्ष झालं ते वर्ष झालं हम्म, हम्म, हम्म. 1.5 वर्ष झालं 1.5 वर्ष एक समजेल. हा हे कुठं बेळगावला असतोय का बेळगावला नाही. कसं झालं? हा. तो भोपाळला भरती आता सेंटर भोपाळला आता त्याचं हे हा. झालं ट्रेनिंग हम्म. आणि मग आता ते सिक्कीमला आहे. ठीक आहे सिक्कीमला आहे तर हे आहेत सर्व मेडल पलवानांचे पलवान वसत या की इकडे. तुम्ही सांगा थोडे मेडल कोणते कोणते आहेत काय तुम्हाला त्याबद्दलच माहित असं तुम्ही 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 त्याचं पण आपल्यासोबत मदन चौगुले आहे जे की याच गावचे आहेत आणि यांचे चिरंजीव पण तुमच्याही घरात असे मेडल असणार हे सांगा कोणकोणते मेडल आहेत ही अक्षयची पूर्ण नॅशनलचे वगैरे मिळाले आहेत हा आणि ही परवा झालेल्या वाघुलीच्या रामकृष्ण सातव सरांची जी ही झाली हा स्पर्धा पुण्याची हा. त्या स्पर्धेमध्ये 57 किलोला त्यानं गोल्ड घेतला गोल्ड आहे मॅटवर ना का मातीवर ना का मॅटवरनं खेळला तो हा. बुलेटचा मानकरी ठरलाय हम्म, हम्म, हम्म. 57 आणि ही गोकुळचं वगैरे बांधून आहे हम्म. परत हे हेच आहे नरसिंग सरांचं यादव हा हा ते आता झालेले हा मुंबईला लीग झाली हा ते लीगचं पण त्याला मेडल बद्दल सांगा आता यात नॅशनल वगैरे आर्मीचे पण आहेत वाटतं आर्मीचे आहेत थर्ड वगैरे आहेत त्याचे महाराष्ट्र केसरीच कुठं आहे मेडल महाराष्ट्राचं हे आहे. उजेड उजेड ना ह्याच्यात आहे ना खोक्यात हा यात आहे ओके, ते पीडब्ल्यूचे आहे तो पीडब्ल्यू ला पण खेळ आहे हम्म. एवढं. त्यात कोणतं मिळालेलं आहे ते गोल्डच घेतले त्यांना हम्म, हम्म. पीडब्ल्यू ला गदा गदा नाही नाही असं सोडा काय विषय नाही त्याचं मेडल कुठं आहे महाराष्ट्र केसरी हे गदा आहे. नक्कीच आणि असे संपूर्ण मेडल आहेत आणि यात एक महत्वाचं मेडल म्हणजे एशियन चॅम्पियनशिप मध्ये जे सुवर्ण पदक मिळालेलं आहे ते पण असणार आहे ही अक्षयची पहिली कथा हा हा मुरगुडला घेतली 48 किलो म्हणजे ट्रॉफ्या पण आहेत महाराष्ट्राची. हम्म. नक्कीच हे पहलवान अक्षय ढेरे यांचं गाव आहे घर आहे या दाखवा मला थोडं गोटा तिकडे आहे का गोटा पाठीमागे हे साधं घर आहे या अशा घरातनं परिस्थितीतनं पहलवान घडत असतात आणि पूर्वीपासून म्हणतात की पहलवान हा गरिबाच्याच घरी करतोय परंतु अशा परिस्थितीतनं चालू आहे. तुम्हाला कधी वाटलं नाही का आपण बंगला बांधावं घर बांधावं पहलवानांचं खर्च आता आपल्याला झेपत नाही मी कमी करावं इकडे हे करावं सुविधा पुण्यात घातल्या तेव्हा आमच्या मालकांना म्हटलं आपली परिस्थिती नाही त्याला एवढ्या खर्च करायची हम्म. तर आमचं मिस्टर म्हणलं नाहीत त्याच्यासाठी काय असेल ते आम्ही सांगितलं तुझ्यासाठी मला ह्याच्यात आयुष्य काढायला लागलं चालेल पण तुझी जिद्द पूर्ण करायला हम्म. माझी पण जिद्द होती त्यानं लय मोठं नाव करावं सुशील कुमार कसा झाला तसं त्यानं पण व्हावं अशी माझी लय जिद्द आहे त्याच्यावर एक गाणं व्हावं असं सुशील कुमारवरनं चालतंय हा. ना तसं गाणं व्हावं माझ्या मुलग्यावर अक्षयवर. होय अशी माझी लय इच्छा आहे तुम्ही कुस्त्या बघत होताय कुस्त्या बघतोय नाही नाही आता ही फायनलची इकडं आपल्या एशियन मोबाईल- चॅम्पियनशिपच्या मोबाईलवर बघत होताय मोबाईलवर बघतो धावत्यात आमचं काय वाटत होतं बघताना असं धडधड करत होते छातीत छाती म्हणजे धडधड करते मला कसं असं इकडे तिकडे असं ती कुस्ती बघतच असं इकडे तिकडे जावं असं हे वाटायचं बघू वाटत नव्हतं होय का नाही बेचैन असं टेन्शन यायचं होतं, टेन्शन यायचं टेन्शन. असं व्हायचं कारण तिची पण जिद्द आमची पण जिद्द मेडल लागावी अशी हम्म. आणि जिकावी अशी वाटणारच होय. किंवा कुस्ती उद्या असली तर आम्हाला आजपासून तिचे हे लागायची काळजी लागायची कधी असं किती वाजता कुस्ती होती ही फायनलची रात्री असणार तिकडे हे ना व्हायचं. रात्री ते 6-6:30च्या दरम्यान होती ती आमच्या इकडे म्हणजे 7ला सांगितलं 7:30 पावणे 7 कुठला पैलवान होता ते समोरचा ते कझाकिस्तान किसान हा. किसानचं किती कसं गुणफलक झाली कुस्ती काय ते 2-3 झाले अरे हो काठावर पास झाले नशीब चांगलं आपलं कुस्ती मिळाली होय त्यानं म्हणजे असं बरंच चांगलं डाव त्यानं पण केलं ह्यानं पण हो. अटॅक केलं कुस्ती बघितली ती खरं ते असं डोकं असं हे झालं तुमच्याकडं कुस्तीचं असेल की लिंक वगैरे व्हिडिओ असेल की व्हिडिओ आहे दाखवा बरं व्हिडिओ नक्कीच आणि तुमच्या घरी माहेरी कोण पलवान आहे का
आमचं वडील चुलते सगळे कुठलं गाव पहिलवान तुमचं? दिन्नेरली. दिंडनेरलीच आहे होय. बरं बरं. वडील वगैरे पलवान? होय पहिलवान. पण असं आमच्या घराण्यात कोण घडलं नाही असा माझा मुलगा घडला. त्यांची अभिमान वाटतोय नक्कीच. मला अभिमान त्यांची आहे, सगळी होय. म्हणायची नाही हा. आमच्यात एकही पैलवान नाही, त्यांचे चुलत बिलत सगळं 5 पैलवान होते. मग मुलं कोण घडाय नाहीत. मग ठरून यांची काय म्हणायची माझा नातू घडलाय अशी त्यांची पण इच्छा होती. आता कधी मला योग आलेला नाही अक्षयला भेटण्याचा. होय आपण भेटलोय का कधी? नाही, कधीच नाही. मी तर कधी असं प्रत्यक्षात कधी बघितलेलं नाही. पण हिनी बोललेलं मला जाताना, आम्ही रात्री यांच्या इथे जेवायला आलो, तुम्ही नंदगावचं मैदान होतं, हा जाताना टू व्हीलरनं गेलं. तुम्ही काय बोललेलं मला विषय आठवण आले. तुम्ही काय तर मला या इथला गोल्ड मेडल घ्यायला तुम्ही सर येणार घेणार हा असं म्हणलेलं त्यांनी मागच्या 1 महिन्यापूर्वी 1 महिन्यापूर्वी. 1 महिन्यापूर्वी ज्यावेळी आणि मला म्हणले तिने व्हिडिओ घेताय का बघा म्हणले. घेणार असं घ्या म्हणले, घर साधी परिस्थिती आहे म्हणलं बघू म्हणलं नंतर. हा आम्हाला मध्ये पण म्हणला म्हटलेलं, त्याला महाराष्ट्र केसरी झाले तुम्हाला बोलवून मुलाखत घेऊया असं घेऊया असं चाललेलं. म्हणलं. तुमचं नाव निघलं आता 2 दिवस झालं. हा हा. मदन म्हणला फोन केला नाही नाही मी केलं. काय होतं रोज मैदानामुळे मला काय वेळ मिळाला नव्हता. परत मी उद्यापासून बाहेरचा, आज वेळ मिळाला म्हणलं लगेच जाऊया चला म्हणलं. केसरी झाल्यानंतर त्याचं ते म्हणलं ध्येय अजून माझं भरपूर मोठं. नाही 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 नक्कीच. ती महाराष्ट्र केसरीला आमची इच्छा होती ही काढायची मिरवणूक. मिरवणूक हा. पण तो- पण आता काढा. आता कधी येणार आहे तू गावाकडे? आता कधी आता ते जरा ते ट्रायल एक आहे दुसरी कुठली तर पुढची गेम्स आहे ना, एशियन चॅम्पियनशिप गेम्स. आता हा आता ही चॅम्पियनशिप झाली, गेम्सची आहे. त्याचं नाव येईल असं म्हणतोय ते. हा हा. मग त्याच्यानंतर येणार म्हणला. जर हे झालं तर मला ट्रायल आता झाली तर तर 2 तारखेला नाही तर 13 13 तारखेला. तारखेला 13 तारखेला असं म्हणलं. ठीक आहे, ठीक. थोडं दाखव आपल्याला गोटा वगैरे. हे फायनलची कुस्ती आहे. पहलवान अक्षय डेरे यांचा गोटा पण बघू आपण. हे पाठीमागनं घर बघू शकता. पावसात गळते काय? परिस्थिती साधी आहे, कारण सपोर्टची फार गरज आहे. हे गोट्या शर्यतीचं कुत्रा आहे वाटते. काय करत नाही ना? नाही काय काय म्हशी आणि काय एक एक म्हशी. म्हशी गायची आता दिल्या. आता एवढ्यावर दुग्ध व्यवसाय कसं चालायचा? नाही 4-5 आता दिल्यात. पोरं आमचा लहान मुलगा काय म्हणला आता देऊन टाका पप्पा, लय काय त्रास कोणाचा, आम्ही दोघं बी लागलोय. हा. त्याच्यामुळे आता 7 होती जनावर. हा, हा, हा. आता होत नाही जाऊ दे. आता होत नाही, काळजी कोणाचा म्हणला. नोकरी आहे ती कागद संघात तेवढीच करा तुम्ही आणि डोरं देऊन टाका असं म्हणलं. 5 गायी, 3 गायी, 2 म्हशी होत्या. आता तुम्ही पण गावचेच का? एकोंडी गावचे? माझा मामे भाऊ म्हणाले. तुमचा मामे भाऊ. आणि तुमचं कोण म्हणजे आमचे मित्र मित्रमंडळी? हा हा. काय सांगाल बा आज मित्राच्या मुलग्यानं? अक्षयनं ह्या एशियनमध्ये गोल्ड मेडल मिळवलं, आपल्याला गर्वाची गोष्ट वाटली. इथून पुढे ज्या होणाऱ्या स्पर्धा, एशियन गेम्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप, 2028 ऑलिम्पिक, हेच आमचं ध्येय आहे. इथून पुढे होणाऱ्या स्पर्धेसाठी ज्याला आता सपोर्टची गरज आहे. मला एकच आपल्या महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्र राजकीय लोकांनी किंवा सहकार कारखाने, खाजगी कारखाने किंवा इतर कुठल्याही गोष्टीला त्यांना एक अशा पैलवानांना निवड करून त्यांना काही थोडीफार असताना आपण मदत मिळावी. स्पॉन्सरशिप मिळणं आत्ता गरजेचं आहे. कारण इथून पुढे झालं, यांच्या वडिलांनी परिस्थिती नसताना सुद्धा तिने केलं. परंतु इथून पुढे होणारी गरज ही मोठी आहे, अपेक्षा मोठ्या आहेत. त्या मुलाकडनं होणारी गोष्ट आता त्याला सपोर्टची गरज आहे. माझी एकच कळकळीची विनंती आहे, किंवा या कुस्तीगीर परिषद असू, कुस्ती संघ असू दे, ज्या संघटना आहेत या संघटना ह्या पोरासनी, जसं हरियाणा किंवा दिल्ली ज्या मुलासनी जे महिन्याला जे खुराकसाठी जे मानधन दिलं जातं त्या पद्धतीचं ह्या आपल्या मुलांनी सुद्धा मिळावं, अशी मुलं भविष्यात आपल्याला काहीतरी करून आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करणार आहेत. हे थोडक्यात मला म्हणायचं आहे. ह्या गरीब परिस्थितीत हिरा जन्मला, ह्या हिऱ्यासाठी आपण सगळ्यांनी काहीतरी करणं गरजेचं आहे. राजकीय लोकांनी माझी कळकळीची विनंती आहे की अशा लोकांनी सपोर्ट मिळावा ही इच्छा. नक्कीच. मंडळी, खरंच आता त्यांच्या वडिलांच्या मित्राने बोलल्याप्रमाणे अशा परिस्थितीनं जर एखादा चांगला पैलवान होत असेल तर त्याला खरंच गरजेची आहे की मदत करण्याची गरज आहे. जसं आपण पुण्यातल्या सनी फुलमाळीला मदत केली, एका झोपडपट्टीत राहणाऱ्या पैलवानाला सुवर्णपदक मिळवल्यानंतर जी मदत केली, त्याच या कोल्हापूरच्या सुपुत्रांना तशी मदत करण्याची गरज आहे. कारण की खूप मोठं टार्गेट आहे, त्याच्यापासून ऑलिम्पिक पण मेडल पण मिळू शकतं आहे. जर त्याला सपोर्ट केलं तर नक्कीच अजून सुधारणा होईल.
हे गाव आहे. गावातलं कोण आहे आता यातलं? तुम्ही सगळी गावातलीच काय? काय पहिलंच मेडल असेल तुमच्या गावाला का आणि कुठलं पहिलं मेडल आहे. अजून आमचे अक्षयने जे केले हा. ते फार आम्ही कोणीकर फार आनंदित आहे ह्या सुख. अजून आम्ही ह्या सुखात न्हावून गेलेला आहे त्याने. अजून आमची अशी अपेक्षा आहे खरोखर हा भारताचा हिरा आहे हो. इकडे आहे का? ऑलिम्पिक मध्ये पदक मिळावं अशी आमची सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे. आणि त्यासाठी लागणारी मदत महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर अशा लोकांना मदत करावी ह्या भावनेतून आमच्या तुमच्या माध्यमातून म्हणतो मी. आपल्यासोबत चौगुले आहेत. वस्ताद काय सांगाल? तुमचा मुलगा पहलवान आहे, त्यामुळे पहलवानाच्या अडी अडचणी सगळ्या समस्या तुम्हाला चांगले माहीत आहेत. आज अशा साध्या घरातनं जर एखादा चांगला हिरा होत असेल तर त्याला मदत करायची खूप गरज आहे. तुमच्या भावना काय आहेत? गावाला मेडल मिळाले, अक्षयला थोडंफार म्हणजे राजकीय यातनं मदत व्हावी अशी आमची एक योजने हे आहे म्हणा की. आणि जशी पुण्याचा तो सनी फुलमाळे झाला त्याला कसं जरा मदत मिळाली चंद्रकांत दादांनी किंवा सगळ्यांनी मदत केली, तशी आमच्या अक्षयला पण मदत आमच्या व्हावी अशी आमच्या गावकऱ्यांची पूर्ण गावकऱ्यांची हे आहे मत आहे. नक्कीच. काय अपेक्षा आहे तुमच्या बाबा मुलानं एवढं नाव केलं, त्याच्या काय अडचणी आहेत? काय आता अडचणी आता ती लागल्यात म्हटलं तर अडचण म्हणजे काय, आता लहानपणापासून आम्ही प्रयत्न करून त्याची सुधारली किंवा त्यांना पण गाववाल्याने आम्हाला असं हे आमच्या जी संगतीत असतील मदन चौले किंवा जया मास्तर, ही पहिली कोच जया मास्तर पण होता कोच, सागर भाऊ म्हणा, सुरेशा बोबाटे किंवा ही प्रकाश सुळगावे, आनंदा पाटोळे, हे आमच्या संगतीत कायम आहेत. आमच्या मुलाला म्हणजे बाहेर सोडा बिडा हे कुणीकडे जायला सहकार्य असायचं. परत नागेश पाटील, अमित डेरी आमचं पुतण्या. परत आम्ही इथं लहानपणापासून इथं 7-8 वर्षापासून त्याला आम्ही त्याचा नाद होता कुस्तीचा. मग इथं गावात खेळता खेळता तिकडे दिंडरला आम्ही त्याला पाठवलं होतो. जायला याला तिथं हे लागायचं त्यामुळे आम्ही दररोज जायला सोडायला आणायला जायत होतो ना आम्ही त्यावेळी. मग तिथं कोण ते कोच बाळू राजगिरे, आपलं संभा मगदूम हे असायची, हे त्यांना प्रॅक्टिसला सहकार्य करायचे. तर तिथं तानाजी कुराड्याची अकॅडमी, नॅशनल अकॅडमी जायचं ते इकडे गावाला आलं की तिथं प्रॅक्टिसला जायचं असं करायचं. त्याचं पण सहकार्य आहे त्याला. आणि चौलेचं आहे म्हणा. परत तिथनं तो बॉईजला भरती झाला नाही, तिथनं हे सगळं प्रवास झाल्यानंतर त्याला जरा प्रॅक्टिस जरा सुधारायचं म्हटल्यानंतर आम्ही पुढे त्याला जिथं जाईल तिथं त्याला हे सहकार्य करायचं. परत तो बॉईजला भरती झाल्यानंतर बेळगावला गेला नाही. बेळगावला गेल्यानंतर ते रणजित महाडिक सर, आपले शिवाजी पाटील सर यांचं पण त्यांना मार्गदर्शन मिळालं. त्यांनी पण सहकार्य त्याला चांगलं प्रॅक्टिस म्हणून मार्गदर्शन केलं. तिथनं त्याची निवड झाली. जॉईन झाल्यानंतर ते परत पुण्याला जॉईन झाला. पुण्याला गेल्यानंतर ते विनायक दळवी सर किंवा आपले अमर निंबाळकर यांनी पण त्याला सहकार्य केलं. नाही आता त्याच्या अपेक्षा काय, म्हणजे पुढं काय तो तुमची अपेक्षा आहे? त्याला मदतीची काय गरज आहे त्याबद्दल थोडं? त्यांना काय मदतीची म्हणजे काय, हे त्यांचं आता खर्च आहे, पुढे टार्गेट आहे ऑलिम्पिक त्याचं टार्गेट आहे. तर आमची काय आता आम्ही आमच्या कुटुंबाच्या ह्याच्यातनं आम्ही त्याला खर्च केले जातापर्यंत. मग आता काय आमचं काय इच्छा नाही, त्यानं फक्त पुढची जे काय असेल ते त्यानं स्पर्धा खेळावी, मेडल लागावे अशीच आमची इच्छा आहे. पुढचं म्हणजे कसं, आता तिथं जे कोच आहेत किंवा विजय बराडे सर वसतात ते संकुलनचे, सह्याद्री संकुलनचे अध्यक्ष. सह्याद्रीला असायचं का ते? असतोय तिथनं, ते आर्मीतनं जायचं नाही. आधी कुठल्या तालमीत होता? सुरुवात पहिली इथं गावात प्रॅक्टिस करत होतो. गावात तालीम आहे? हा गावात. त्या तालमीनंतर दिन्नरला तो जायचा होता प्रत्येक वेळी. संध्याकाळी जायचं परत आणि आम्ही न्यायला त्याला जायचं. घरातनं जेवण जाऊन करायचं का? त्याला खायला काय द्यायचं तुम्ही, खुराक डाएट? खुराक त्याला आम्ही हे करून देतो, काय ते थंडाई वगैरे? थंडाई मारून देतो मी त्याला. बाकी दुसरं फळं, सगळे फळं आणतो आम्ही. आता हे सकाळी शिरा म्हणा, शिरा दूध सकाळी, त्याला. दूध शिरा. मग त्याच्यासाठी आम्ही म्हशी पाळलेल्या 2-3 म्हशी माझ्याकडे होत्या दुधासाठी खायसाठी. बरं. त्याला दूध तो आला इकडे सुट्टीला की आम्ही दूध त्याला प्रत्येक वेळी दीडला नाही घालायचं, खरं त्याच्यासाठी दूध ठेवायचं 2-4 लिटर असं. अजून तूप घरात न देते? तुम्ही कोण नातेवाईकच का? नागेश पाटील मी त्याचा आत्तेभाऊ आहे. मोठ्यानं थोडा आवाज. नागेश पाटील मी त्याचा आत्तेभाऊ आहे. जे काही कष्ट करून मेहनतीच्या जीवावर जे करता येतं स्वतःच्या जीवावर, ते आज अक्षयनं करून दाखवलं. सांगणारे जण एकच आहे युवा पिढीला, कष्ट 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 केल्याशिवाय काही मिळत नाही. आपली जर परिस्थिती बदलायची असेल तर मेहनतीला जोड मार्गदर्शनाची लागते. ती मार्गदर्शनाच्या आई वडिलांनी जे आशीर्वाद करून जे दिलंय
त्याचा अक्षयनं चीज करून दाखवला एवढं मग त्याला पण तिथं आता पुण्यात गेल्यानंतर काय झालं, ज्याला त्या अडचणी जे आहेत ते संघटित अभि शिंगे किंवा आपले भरत पाटील, अभि जयशिंगेने त्यांनी पण त्याला मार्ग जे तिची पद्धत ज्यावेळी खचल त्यावेळी त्यांनी पण मार्गदर्शन त्याला केलं. त्याला सपोर्ट भरपूर दिला. केला आहे ना. हा, आणि तो परत तिथं कसं आपले विजय बराटे सरांच्याकडे तिथं वस्ताद आहेत, त्यांच्या पण तालमीत संकुलमध्ये जायचा वेळोवेळी त्यांनी त्यांनी पण पण त्याला मदत मार्गदर्शन भरपूर केले आहे. त्याला. बर. आणि कुठं खचल किंवा काय तटल त्यांनी ते मार्गदर्शन केलंय अभि सरांनी किंवा आपल्या भरत पाटलांनी. असं त्यांचं मार्गदर्शन तिथलं आहे ना त्यांनी केलं. आम्ही इथं त्यांनी तिथं, त्याच्यामुळे हे पण आपल्याला सहकार्याने आम्हाला भरपूर जिथं जाईल तिथं आपल्या गावातल्या लोकांनी सुरेश बोबाटे म्हणा, प्रकाश सरपंच यांनी पण आपल्या मुलांना मार्गदर्शन किंवा असं हे केलं, सहकार्य केलंय. आमची टीम ही मदन चौले म्हणा, सागर मगदूम, जया मास्तर, ते आपलं आनंदा पाटील यांनी पण, सागर हे आपला सुळगावे यांनी पण, किंवा आपल्याला जाईल तिथं पोरांच्या मुलांच्या पाठीमागे आमच्या संकट जायचं, कुस्ती कुठं असेल तिकडे असं त्यांनी पण केलं. हे पण आपल्याला सहकार्य आहे. आणि आमचं कुटुंब छोटंसं असून आमच्या भावकीतल्यानं पण आम्हाला सहकार्य केलंय म्हणा. आमचा पुतण्या आता नाही ते म्हणा, खरं त्यांनी पण सहकार्य केलंय. कुठं जाईल तिकडे आम्ही कुस्त्याला यायला बाहेर जायचंच असं पण पण मार्गदर्शन आणि आम्हाला मदतच केल्या का आम्ही मानतो. क्षेत्रातून मदत नक्कीच नक्कीच. आणि काय अपेक्षा आहेत मुलग्याकडनं? माझ्या अपेक्षा एवढ्याच आहेत, त्यानं लय भरारी उंच घ्यावी आणि आपलं करिअर ज्याचं त्याचं इच्छा आहे ती पूर्ण करा. ऑलिम्पिकला सुद्धा त्यानं नंबर घ्यावा अशी माझी लय इच्छा आहे. त्याच्या भावान सुद्धा त्याला कधी कमी पडू दिलं नाही. मोठा भाऊ आहे का छोटा भाऊ आहे? छोटा भाऊ आहे पण त्यानं कधीच अपेक्षा केली नाही. छोटा असून मोठ्याची भूमिका त्यानं पार पाडली. कधी आपल्या भावाला पाहिजे तर द्या म्हटला, मला राहू दे पण त्याला द्या अशी त्याची लय इच्छा होती. तो पैलवान होता का? नाही तो कबड्डी घरच ऑल टोटल स्पोर्ट्समॅनशिप मध्ये आहे. अरे वा. तुम्ही पैलवान होताय, कानावर ना दिसते. आम्हाला ते वेळोवेळी खायला नसल्या आमची गरीब परिस्थिती असल्यामुळे आमच्या वडिलांनी काय केलं, आम्हाला ते खर्च पेलत नसल्यामुळे आम्हाला ते आमचे वडील साधे असल्यामुळे आम्हाला ते मार्ग लागा नाही. आम्हाला जे जमाय नाही ते मुलग्याला आम्ही कष्ट करून हे केल्यामुळे मुलग्याने ते केलं. आणि आम्ही तयारी त्याने केल्यामुळे आम्ही काय म्हणलं मालकीनला, हे म्हणाले घर बांधूया पुण्याला घातलं. मी म्हणलं घर बांधायला नाही, आम्ही खोपटात राहूया म्हणलं. खरं तिची त्यानं कष्ट करून त्यानं पैलवानकी करायची, त्याला आपण काही कमी पडता कामा नाही. आजपर्यंत देवान बी आम्हाला का नाही आशीर्वाद दिला. काही कधी बी त्याने किती बी पैसे मागले तर आम्हाला कुठल्याही माणसानं ऑनलाईनवर पैसे आमच्याकडे नसलं, कोणाला तर सांगितलं की त्या माणसानं ते मारलेलं आहे, आम्ही त्याला नंतर दिलेलं, असं पद्धत आमची ठेवलेली आहे. आमचं गरीब कुटुंब जरी असलं तरी वेळोवेळी आम्हाला गावातल्याने बी सहकार्य केलेलं आहे. असं आहे प्रत्येक वेळी. मग आमची इच्छा काय, पुढल्या स्पर्धेला त्याने खेळावंच. खरं आम्ही काय तटू द्याय नाही त्याला, एवढंच आमची इच्छा आहे. त्याला फुल आमचा पाठिंबा आहे. नक्कीच. आता बरेचसे मंडळी आहेत, गावचे सरपंच पण आहेत. माजी सरपंच, नाव काय दादा आपलं? प्रकाश सुळगावे. काय सांगाल, आज तुमच्या गावचा अभिमान आहे आज की पहलवान अक्षय डेरेनं सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. व्हिएतनाममध्ये झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये अक्षय तानाजी ढेरे यांनी आज एकोंडी गावचे नाव भारत देशाच्या यादीमध्ये नेल्यामुळं खरोखर आज गावामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की अक्षयचे आजोबा हे मुळात पैलवान होते, पण परिस्थितीमुळे त्यांना सुद्धा यश मिळालं नाही. त्यांचे वडील सुद्धा पैलवानकी करत होते, पण खरोखर वडिलांनी, त्यांच्या आई वडिलांनी अक्षयला जो घडवला त्यासाठी खरोखर त्या मुळात आई वडिलांचे आणि अक्षयचे आमच्या गावच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आमचे वडील वारून आता 26 वर्ष झाले. आई आमची होती, लहानपणापासून आम्ही आमच्या मुलांना पण तिनं सांभाळलं. ते जर आपण जर जेवण नसले तर आमची पोरं आलीत काय, पैलवान आमचा आला काय, त्यानं खाल्लं काय, त्याला थंडाई दिली काय, हे मात्र तिचं लक्ष असायचं. मालकीनला आमच्या बोलायची, तिनं खाल्लं का बघ, जेवलं का बघ, हे सगळं दूध बीत त्याला सांगायची. आमच्या आईचा पण आम्हाला फुलं आहेत काय आजी त्यामुळे तिचा आशीर्वाद असते तर किती आनंद झाला असता. असा ती मुलं आमची आली की हसायची बघा. ती असं होतं, ते अश्रू डोळ्यात असं यायचं. प्रत्येक वेळी ती बोलायची, अक्षय आला का नाही, शुभम आला का नाही, असं मार्गदर्शन होत. आज एकोंडी या गावामध्ये आलो आपण आणि अक्षय डेरे यांच्या घरी आलो. परिस्थिती तर संपूर्ण तुम्ही बघितला आहात आणि पाठीमागं बघू शकता पहलवानांची खरी संपत्ती पहलवानांच्या घरी आल्यानंतरच कळतंय. आज अशा परिस्थितीतनं एवढे मेडल घरात बघू शकता आणि एशियन चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक आज त्यांनी भारताला मिळवून दिलेलं आहे. महाराष्ट्राला नाही का कोल्हापूर जिल्ह्याला नाही, अख्ख्या भारताला मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे एकोंडी गावाचं नाव तर झालेलं आहे.
त्यामुळं अशा पहलवानाला आता खऱ्या अर्थानं सपोर्टची गरज आहे. ज्या पद्धतीनं हरियाणामध्ये एखादं मेडल मिळाल्यानंतर प्रशासन त्याला सपोर्ट करतंय. आता पुढचं टार्गेट जर त्याच्याकडे अनुसरून बघितलं तर तो यशस्वीपणे ऑलिम्पिकला सुद्धा मेडल आणू शकतोय. 57 kg वजन गटामध्ये आज त्यानं सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. एवढीच अपेक्षा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून की प्रशासनानं त्याच्या विशेष लक्ष देऊन त्याला जो काही खर्च येईल चांगल्या दर्जाचे ट्रेनिंग देण्यासाठी, चांगले सुसज्ज म्हणजे चांगले कोच वगैरे या सगळ्या मार्गदर्शनासाठी जे काही खर्च येईल तो प्रशासनानं करावा, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो. धन्यवाद.